कामोठे ग्रामपंचायतीच्या वतीने सेक्टर 10 मधील श्री दत्त निवास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये चेकर्स टाइल लावण्यात आल्या आहेत, ज्याचे उद्घाटन रविवारी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून कामोठे ग्रामपंचायतीच्या वतीने सेक्टर 10 मधील श्री दत्त निवास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये चेकर्स टाइल्स लावण्यात आल्या आहेत, ज्याचे उद्घाटन रविवारी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष के म्हात्रे, माजी पंचायत समिती सभापती प्रमोद भगत, माजी उपसभापती सखाराम पाटील, उपसरपंच शंकर म्हात्रे आदी मान्यवरांसह सोसायटीमधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ते म्हणाले की जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या मार्फत मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे। नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती केली आहे। भविष्यात अशाच प्रकारे माननीय विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे करत राहणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले। आपण सातत्यानं या कामाचा पाठपुरावा करत होतात आणि आज हे काम पूर्ण करून शेतकरी कामगार पक्षाने दिलेलं वचन पूर्तता झालेली आहे। आपल्याला हे लोकार्पण करण्याचा सोहळा आज आपण करतोय। कामोठा शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर राहायला आलेला जो आर्थिकदृष्ट्या थोडासा दुर्बळ असणारा घटक आहे, त्या मंडळींची सेवा करावी, त्यांना असं सहाय्य करावं या उद्देशानं आपण ही कामं करण्याचा निर्णय ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतला आणि आज तागायत मला वाटतं 150-200च्या घरात सोसायट्यांमध्येही कामं आपण मार्गी लावलेली आहेत। कामोठ्यातल्या गोरगरीब सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यातून ही कामं साकारत आहेत। आज ज्या पद्धतीनं हे काम झालेलं आहे, निश्चितपणानं आपल्या साऱ्यांच्या दृष्टीनं पावसाळ्याच्या तोंडावर एक अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट पूर्णत्वाला गेलेली आहे। या कामाच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्षानं आपल्याला दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे। भविष्याच्या काळातही कामोठे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारचे असेच प्रयत्न केले जाणार आहेत। आपण सारेजण या प्रयत्नामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या बरोबर खंबीरपणानं उभं राहा एवढी विनंती आजच्या प्रसंगी आपल्याला करतो।